हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर मलाई सोया चाप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग बघूया या रेसिपीसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. मी सोया चाप घेतलेले आहेत 10 ते 15. त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे, काळी वेलची घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे, मलाई घेतलेली आहे, फ्रेश क्रीम जी अमूलची मिळते ती, तूप घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे. एवढ्या साहित्यांमध्ये ही रेसिपी बनून तयार होते. सगळ्यात पहिले हे सोया चाप सुट्टे करून एका उकळत्या पाण्यामध्ये घालून थोडेसे शिजवून घ्यायचे. म्हणजे काय होईल, हे फ्रीजमध्ये असतात आणि मिठासोबत शिजवला तर ह्याला थोडीशी चव येईल. मग हे छान शिजून झाले की आपण त्यांना पुन्हा काढून त्यांना व्यवस्थित चॉप करून घेणार आहोत. आपल्याला ज्या साईजमध्ये हवंय त्या साईजमध्ये. आता आपण हे सोया चाप तेलामध्ये मीडियम फ्लेमवर छान डीप फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून त्याची आउटर लेयर छानपैकी क्रिस्पी होईल. आता आपण मलाई सॉस बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी भिजवलेले काजू 4 घेतलेले आहेत, 1 वाटी दही घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, त्याचबरोबर काळी मिरची आणि वेलची घेतलेली आहे. हे सगळं आपण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तेल गरम करून त्यात मी थोडंसं बटरही घातलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काळी मिरी आणि वेलची मोठीवाली खलबत्त्यात चेचून घातलेली आहे, हिरवी मिरची स्लिट करून घातलेली आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं होतं तेही घालून छान शिजवून घ्यायचं आहे. हे छान शिजलं की त्याच्यामध्ये आपण जे सोया चाप छान फ्राय केले होते तेही घालून छान शिजवून घ्यायचे आहेत.
अशा प्रकारे आपले सोया चाप रेडी आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच.